नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं @सतीश लांडे सर या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आज मी मानसशास्त्राचा एक असा टॉपिक घेऊन आलेलो आहे ज्या टॉपिकवर 2022च्या अभियोग्यतेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता। 2022ची अभियोग्यता मी स्वतः दिलेली असल्यामुळे तो टॉपिक मला आजही चांगल्या पद्धतीने आठवतो। तर त्या टॉपिकवर 2025च्या अभियोग्यतेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आज आपण तो टॉपिक या ठिकाणी शिकणार आहोत। आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे अध्ययन संक्रमण। आता अध्ययन संक्रमण पहिले आपण व्याख्या समजून घेऊया। पहा, अध्ययन संक्रमण म्हणजे काय, तर एका परिस्थितीत आपण जे ज्ञान प्राप्त केलं त्याचा परिणाम दुसऱ्या परिस्थितीत जे ज्ञान आपल्याला प्राप्त करायचंय त्याच्यावर 3 प्रकारचा परिणाम होत असतो। म्हणजे बघा, एका परिस्थितीत आपण जे ज्ञान प्राप्त केलं तर दुसऱ्या परिस्थितीत आपल्याला जे ज्ञान प्राप्त करायचंय ते ज्ञान प्राप्त करताना पूर्वीच्या ज्ञानाचा 3 प्रकारचा परिणाम होत असतो। तर तो जो परिणाम होत असतो तो परिणाम 3 प्रकारचा होत असतो। ओके, मग त्या ठिकाणी पहिला प्रकार परिणाम जो होत असतो तो असतो धन संक्रमण, दुसरं असतं ऋण संक्रमण आणि तिसरं असतं शून्य संक्रमण। म्हणजेच या ठिकाणी बघा, अध्ययन संक्रमण हे 3 प्रकारचं असतं। म्हणजे आपण एखादं ज्ञान प्राप्त केलं तर ते ज्ञान आपल्याला 3 प्रकारे परिणामकारक ठरू शकतं, तर त्याला आपण अध्ययन संक्रमण असे म्हणतो। इथे समजून घ्यायचंय, अध्ययन संक्रमण हे 3 प्रकारचं होत असतं। मग पहिलं आहे धन संक्रमण। आता धन संक्रमण म्हणजे काय, तर एका परिस्थितीत प्राप्त केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत प्राप्त करावयाच्या ज्ञानास अनुकूल जर ठरत असेल, अनुकूल परिणाम जर होत असेल तर त्याला आपण धन संक्रमण असे म्हणतो। किंवा एखाद्या विषयाचा आपण अभ्यास केला, त्या विषयाचा अभ्यास दुसऱ्या विषयाच्या अभ्यासासाठी अनुकूल ठरत असेल, मदतीचा ठरत असेल तर त्या ठिकाणी अध्ययन संक्रमण हे धन स्वरूपाचं झालं असं मानल्या जातं। ओके, मग या ठिकाणी धन संक्रमणाचे उदाहरण 2022च्या अभियोग्यतेमध्ये एक उदाहरण दिलेलं होतं आणि ते अध्ययनाचं जे संक्रमण आहे ते धन आहे, ऋण आहे की शून्य संक्रमणाचं उदाहरण आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। म्हणून आता या ठिकाणी बघा, धन संक्रमणाचा उदाहरण जे आहे ते पहिलं उदाहरण। आता आपण जर संस्कृत भाषा शिकलो तर संस्कृत भाषा शिकल्यानंतर जेव्हा आपण मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संस्कृत शिकण्याचा फायदा आपल्याला मराठी शिकण्यासाठी उपयोग होतो किंवा मराठी शिकण्याला आपल्याला काय होते, मदत होते। म्हणून ते झालं धन संक्रमणाचं उदाहरण। दुसरं, आपण जर सायकल चालवायला शिकलो तर सायकल चालवताना आपण तोल कसा सांभाळायचा, पॅडल कसं मारायचं हे आपण शिकतो। मग सायकल शिकल्याचा फायदा आपल्याला मोटरसायकल शिकण्यासाठी होतो। म्हणजे एका ठिकाणी प्राप्त केलेले ज्ञान आपल्याला दुसरं ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय ठरतं, मदतीचं ठरतं, अनुकूल ठरतं, म्हणून ते असतं धन संक्रमण। त्याच्यानंतर आपण जर गणित विषय शिकलो तर गणित विषयाचा फायदा आपल्याला, आपण ज्यावेळेस फिजिक्स शिकतो, पदार्थ विज्ञान शिकतो त्यावेळेस आपल्याला ते ज्ञान त्या ठिकाणी मदतीचं किंवा उपयोगी ठरतं। म्हणून आपण अध्ययन संक्रमणाचा पहिला प्रकार शिकलो, धन संक्रमण। धन संक्रमण म्हणजे एका परिस्थितीत प्राप्त केलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत प्राप्त करावयाच्या ज्ञानासाठी अनुकूल ठरत असेल तर ते असतं धन संक्रमण। मग संस्कृत शिकल्याचा फायदा मराठी शिकताना होतो, सायकल चालवायला शिकल्यानंतर मोटरसायकल शिकण्यास मदत होते आणि गणित शिकल्यानंतर पदार्थ विज्ञान शिकण्यासाठी काय होते, मदत होते। मित्रांनो बघा, या ठिकाणी हे उदाहरण जे आहे तर हे उदाहरण महत्वाचे आहे। 25ला अभियोग्यतेत उदाहरण देऊन अध्ययन संक्रमणाचा प्रकार कोणता असं विचारल्या जाऊ शकतं। अध्ययन संक्रमणाचा दुसरा प्रकार आहे ऋण संक्रमण। आता ऋण संक्रमण म्हणजे काय, तर एका विषयाचा अभ्यास केल्यानंतर त्या विषयातलं ज्ञान दुसरा विषय शिकताना जर अडचणीचं ठरत असेल, प्रतिकूल ठरत असेल तर त्या ठिकाणी कोणतं संक्रमण असतं, ऋण संक्रमण असतं। म्हणजे एका परिस्थितीत प्राप्त केलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत प्राप्त करावयाच्या ज्ञानासाठी प्रतिकूल ठरत असेल, अडचणीचं ठरत असेल, बाधक ठरत असेल तर ते असतं ऋण संक्रमण। आता या ठिकाणी बघा, आपण समजा इंग्रजीमध्ये वाक्यरचना शिकलो। आता इंग्रजीची वाक्यरचनेमध्ये पहिलं सब्जेक्ट येतं, नंतर व्हर्ब येतं आणि नंतर ऑब्जेक्ट येतं। म्हणजे कर्ता,
क्रियापद आणि कर्म अशी रचना असते इंग्रजीची. पण तेच मराठीत वाक्यरचना शिकताना पहिले कर्ता येतो, नंतर कर्म येतं आणि नंतर क्रियापद येतं. म्हणजे इंग्रजीची वाक्यरचना मराठीची वाक्यरचना शिकताना कशी ठरते, अडचणीची ठरते, प्रतिकूल ठरते. म्हणून ते कशाचं उदाहरण आहे, ऋण संक्रमणाचं उदाहरण आहे. दुसरं, ज्यावेळेस आपण हिंदी भाषेतलं लिंगभेद शिकतो तर ते लिंगभेद शिकलेलं मराठीतील लिंगभेद शिकताना अडचणीचं ठरतं. आता उदाहरणार्थ मराठीमध्ये आपण पुस्तक, ते पुस्तक म्हणजे ते काय झालं, नपुंसकलिंग झालं. पण तेच जर हिंदीमध्ये शिकताना पुस्तक, किताब, व किताब, तर ते काय ठरतं, स्त्रीलिंगी ठरतं. म्हणजे हिंदीमध्ये लिंगभेद शिकलेलं मराठीत काय ठरतं, प्रतिकूल ठरतं. त्याच्यानंतर मराठी भाषा बोलणारा माणूस जर कानडी भाषा शिकायला लागला, कानडी बोलायला लागला, तर मराठीची वाक्यरचना त्याला त्या ठिकाणी अडचणीची ठरते. म्हणून या ठिकाणी इंग्रजी आणि मराठीची वाक्यरचना, हिंदी लिंगभेद, मराठी लिंगभेद, मराठी भाषा आणि कानडी भाषा हे जे उदाहरण आहेत हे या ठिकाणी एक ज्ञान दुसरं ज्ञान शिकताना अडचणीचं ठरतं. म्हणून ते ऋण संक्रमणाचं उदाहरण आहे. आणि तिसरं, शून्य संक्रमण. एका परिस्थितीत प्राप्त केलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत जे ज्ञान प्राप्त करायचं त्यासाठी ते अनुकूलही ठरत नसेल, प्रतिकूल पण ठरत नसेल, तर ते कोणतं संक्रमण असतं, शून्य संक्रमण त्या ठिकाणी असतं. मग त्याचं उदाहरण कोणतं, तर या ठिकाणी बघा, आपण इतिहास शिकलो आणि इतिहास शिकल्यानंतर आपण गणित शिकायला लागलो, तर इतिहासाच्या ज्ञानाचा गणिताशी काही दूरपर्यंत संबंध नसतो. म्हणजे अनुकूल पण ठरत नाही आणि प्रतिकूल पण ठरत नाही. म्हणजेच ते कोणतं संक्रमण, शून्य संक्रमण. दुसरं, आपण सायकल चालवायला शिकलो आणि नंतर आपल्याला टायपिंग शिकायची असेल तर सायकल चालवण्याचा जे काही फायदा आहे तो आपल्याला टायपिंग शिकताना होणार नाही. म्हणजेच कोणतं संक्रमण, शून्य संक्रमण आहे. आणि एखादा व्यक्ती जोरात धावायला शिकला असेल तर तो नंतर वाचायला शिकण्याचा प्रयत्न करत असेल तर धावण्याचं ज्ञान वाचण्यासाठी ना अनुकूल ठरतं ना प्रतिकूल ठरतं. म्हणजेच हे जे उदाहरण आहे हे उदाहरण कशाचं आहे, शून्य संक्रमणाचं आहे. तर या टॉपिकवर बघा, आपण एकदम स्पीडमध्ये घेतलं कारण तुमचा वेळ महत्वाचा आहे. पण एक छोटासा 7 ते 8 मिनिटांमध्ये तुमचा 1 मार्क या ठिकाणी फिक्स व्हावा यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. म्हणून या ठिकाणी बघा, आज आपण छोटासा टॉपिक घेतला, अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात, धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. एक ज्ञान दुसऱ्या ठिकाणी जर अनुकूल ठरत असेल, धन संक्रमण, प्रतिकूल ठरत असेल, ऋण संक्रमण, आणि अनुकूल किंवा प्रतिकूल असं काहीच ठरत नसेल तर ते असतं शून्य संक्रमण. या ठिकाणी आपण जे उदाहरण शिकलो तर ते उदाहरण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे, जेणेकरून आपला 1 मार्क या ठिकाणी काय होईल, फिक्स होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आपण बनवला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या इतर बंधू भगिनींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अभियोग्यतेच्या तयारीला मदत होईल. या ठिकाणी थांबतो. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया.